का हो अचानक थबकलात? छे बॉ, अगदी अपशकून झाला. आता कुठली गाडी मिळायला बसली. छे छे, असं निराश होणं बरोबर नाही. मांजर आडवं जाण्याचा आणि तुमची गाडी चुकण्याचा काय संबंध? ज्याला अपशकून समजतात अशा पाल चुकचुकणं किंवा दिवा वेचणं या गोष्टींवर तुमच्या कामाचं यश थोडंच अवलंबून आहे. पूर्वी श्रीमंत लोक यात्रेला निघाले की त्यांचे कारभारी त्यांच्या मार्गावर 5 सुवासिनी पाण्याचे घडे डोक्यावर ठेवून आडव्या जातील याची तजवीज आधीच करून ठेवायचे बरं का. असे शुभशकून मुद्दाम घडवून आणणं म्हणजे स्वतःची प्रतारणा आहे. आणि शकून अपशकुनांमध्ये काहीही तथ्य नाही हे आपलं आपणच मान्य करण्यासारखं आहे. पण या खुल्या समजुतीमुळेच विधवाबाईला घरामध्ये आणि समाजात वावरणं कठीण जातं. एखादी नववधू किंवा एखादं छोटं बालक यांच्यावर कायमचं पांढऱ्या पायाचं म्हणून शिक्का मारला जातो आणि कारण नसताना लोक त्यांचा तिरस्कार करू लागतात. बोल तुळजापूरच्या आई, रामगडाच्या आई, चतुर्शिंगीच्या आई, इडा पिडा खरूज नाटा फोड बुडशी दूर कर, खड्या घोड्यावाणी धुतल्या मोत्यावाणी कर जगदंबा. आम्हाला दे तांब्या पितळेचं, भक्ता दिले सोन्या चांदीचं. भक्ताची इच्छा पूर्ण कर. यंदा आय माय लेकीची कू सुचू दे आणि तुझा संबळ तिच्या दारी दे वाजू दे ग आई. भक्ताची इच्छा पूर्ण कर. बोल तुळजापूरची आई, भक्तीन दारात आलेली आहे, तिचं काम होऊ दे. कौल दे देवी, कौल दे देवी, कौल दे. माझ्या पुरीला बघा, वडगावच्या चव्हाणाची सोयरीक सांगून आली, पण देवीनं कौल दिल्या बिगर व्हाय तरी कसं म्हणायचं? देवीनं कौल दिल्या बिगर मी काय सुधीक करीत नाही. देवीवर लय भरोसा आहे माझा. हा, देवीचा कौल मिळणं म्हणजे प्रत्यक्ष देवीची परवानगी घेणं. आता कोणतं फूल आधी पडतं हे खरंच परमेश्वराच्या इच्छेवर अवलंबून असतं का? आता ही दोन्ही फुलं बघा, एकाच प्रकारची, पण एक जड आहे, दुसरं हलकं. यातलं जे जड आहे तेच अगोदर पडणार हे स्पष्ट आहे. हलकं आहे ते नंतर पडेल किंवा पडणारही नाही. कदाचित ज्या गंधानं ते फूल चिकटवलं जातं ते गंध एखाद्या फुलाला जास्त लागलेलं असेल, दुसऱ्या फुलाला ते कमी लागलेलं असेल. त्यामुळं एक फूल घट्ट चिकटून बसेल तर दुसरं आपसुकच चटकन खाली पडेल. आता यात परमेश्वराच्या इच्छेचा प्रश्न येतोच कुठं? कदाचित चव्हाणांची सोयरीक मोडू नये म्हणून कौल लावणाऱ्या भगताला किंवा भोप्याला कोणी पैसेही दिले असतील. त्यामुळं त्यानं तो हवा तसा कौल घडवूनही आणला असेल. कोणी सांगावं? या अशा बेभरवशी खेळांवर लोक जीवनातले महत्वाचे निर्णय घेतात. या बाईंनी बदफैली व्यसनी माणसाला जावई करून घेतलं आणि पोरीच्या आयुष्याची पार दुर्दशा करून टाकली. जीवनातले लग्नासारखे महत्वाचे निर्णय घ्यायचे ते तो निर्णय घेण्यानं चांगले परिणाम होतील की वाईट हे विचारपूर्वक ठरवून, आणि ते निर्णय तुमचे तुम्हीच घ्यायचे असतात.
कॉलेजमध्ये हात हातात घ्यायला काहीतरी निमित्त म्हणून हात पाहणारे आणि हात दाखवणारे बरेच असतात. उगाच काही बोलू नका. या शेखरचं भविष्य नेहमीच खरं ठरत आलेलं आहे. मागच्या वेळी त्यांनी मला सांगितलं की तुला सेकंड क्लास मिळेल आणि खरंच सेकंड क्लास मिळाला. त्यात विशेष काय आहे? तुला पहिलीपासनं सेकंड क्लासच मिळतो आहे हे शेखरला ठाऊक आहे. तेव्हा इतपत भविष्य तर कुणीही सांगू शकेल. बाई बाई तुम्ही खूप कष्ट करता, पण तुमच्या मेहनतीचं सासरच्यांना अजिबात कौतुक नाही. आता हे विधान कोणत्याही सासूरवाशिणीला लागू पडणार आहे आणि आवडणारं देखील आहे. अगदी खरंय हो शास्त्री बुवा. मी इतकी मर मरते, पण सासूबाईंना काडीचीही किंमत नाही बघा. मी मेले म्हणजे किंमत कळेल माझी त्यांना. शास्त्रीबुवांना मानसशास्त्र चांगलंच ठाऊक आहे बरं का. पुढच्याची स्तुती केली की त्या माणसाचा अहंभाव सुखावतो आणि त्यामुळे भविष्य खरं आहे असंच त्या व्यक्तीला वाटतं. लहानपणी तुम्हाला एकदा गंभीर आजार झाला होता. तुम्ही अगदी मरता मरता वाचलात. जगात अनेक जणांना लागू पडेल असं आणखी एक हुकमी वाक्य. भविष्य खरं ठरतं ते अशा भोंगळ आणि भंपक विधानांमुळे. तुमचा उत्कर्ष तुमच्या नातेवाईकांना अजिबात सहन होत नाही. ते तुम्हाला पाण्यात पाहतात. या हातावरच्या रेषांची मोठी गंमत आहे बरं का. खूप बारकाईनं शोध घेतला तर डॉक्टरेट मिळवलेल्या विद्वान माणसाच्या हातावरची शिक्षणाची रेषा दूर कोपऱ्यातल्या एखाद्या खेड्यातल्या अशिक्षित म्हातारीच्या हातावर सापडेल. किंवा उद्योगपतीच्या हातावरची धनरेषा एखाद्या भिकाऱ्याच्या हातावर. अनेक अनुरूप जोडप्यांच्या लग्नात बाधा आणण्याचं अमंगळ काम आपण करत असू ही याची कल्पना त्या मंगळाला देखील नसेल. पण फलज्योतिषाला शास्त्र मानणाऱ्यांना ते कसं पटणार? ज्योतिर्विज्ञान किंवा खगोल विज्ञान ह्या निर्विवादपणे विज्ञानाच्या शाखाच आहेत. पण फलज्योतिषाला मात्र विज्ञान मानता यायचं नाही. माणसाच्या जीवनावर ज्या ग्रहावरील घडामोडींचा प्रत्यक्ष परिणाम होतो तो ग्रह म्हणजे पृथ्वी. पण तिला बिचारीला फलज्योतिषात कुठेच स्थान नाही. पृथ्वीचा विचारही करायचा नाही आणि केवळ आकाशातील गोलकांच्या कक्षांच्या कल्पित संपात बिंदूंना म्हणजे त्या कक्षा जिथे एकमेकांना छेदतात असं भासतं त्या बिंदूंना राहू आणि केतू या नावाखाली ग्रह मानायचं. ते का? आणि या तथाकथित ग्रहांचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो असं का म्हणून समजायचं? ग्रहमालिकेतील प्लुटो, नेपच्यून, युरेनस या अलीकडच्या काळात शोध लागलेल्या ग्रहांना तर कुंडलीत स्थानच नाही. खगोल विज्ञानाप्रमाणे चंद्र हा उपग्रह आणि सूर्य हा तारा. त्यांना फलज्योतिषापुरतं ग्रह कशासाठी मानायचं? आणि या ग्रहगोलांचे परिणाम जगातील वेगवेगळ्या व्यक्तीवर त्या त्या व्यक्तीचं जन्मस्थान आणि जन्मवेळ यावर अवलंबून वेगवेगळे होत असतील हे तर्काला पटतं का? एकदा एका व्यक्तीची पत्रिका 5 वेगवेगळ्या ज्योतिषांना दाखवली. त्यांना विचारलं ह्या व्यक्तीचं शिक्षण काय? 5ही ज्योतिषांनी छाती ठोकपणे वेगवेगळी उत्तरं दिली. अशिक्षित, इंजिनियर, नॉन मॅट्रिक, चार्टर्ड अकाउंटंट, फिटर कोर्स. आणि प्रत्यक्षात तो माणूस होता वकील. मात्र कधी कधी ज्योतिषांचं भविष्य खरं देखील ठरतं बरं का. कारण 10 उत्तरांपैकी एखादं उत्तर बरोबर येतच. त्यात नवलते काय? यो इंगल्या बाबा म्हणजे लई पॉवरबाज माणूस. 10 माणसं किती? आत्ता पोतर 10 माणसं वाचवली यानं. गचकलीच असती पण ह्यानं वाचवली. हा यो 11वा. लई मोठं जनावर चावला याला. पण ह्या पठ्ठ्या वाचवणार वाचवणार म्हणजे वाचवणार.
राजावार. अगदी अनाठाई विश्वास. याआधी जे 10 जण वाचले त्यांना नक्कीच बिनविषारी साप चावले असले पाहिजेत. त्यांच्या शरीरात विष भिनलंही नव्हतं आणि त्यामुळं ते उतरायचा सवालही नव्हता. मधल्यामध्ये श्रेय मात्र भगत आला. आता या तरण्या बांड पोराला मोठं जनावर चावलंय, म्हणजे नाग चावलाय. हे विष मंत्रानं उतरेल? भगत म्हणेल की पोराला आणायला उशीर झाला, पण ते खोटं. विष मंत्रानं उतरत नाही हेच खरं. साप नागांविषयी समाजात कितीतरी गैरसमजुती आजही प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, नाग पुंगीवर डोलतो ही. खरी गोष्ट ही आहे की सापाला किंवा नागाला पुंगीच काय काहीच ऐकू येत नाही. नागाच्या डोक्यावर मणी असतो हाही असाच एक गैरसमज. नाग संपत्तीचं रक्षण बिक्षण काही करत नाही. नागोबाला दूध आवडत नाही, तो कधी दूध पितही नाही. सापाला कधी डूक धरता येत नाही. अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांचा संहार करणारा साप पर्यावरणाचा समतोल बिघडू देत नाही. हा साप आपला मित्रच असतो, आपण मात्र सापाचे शत्रू असतो. मी मंगळवारचे उपास केले, त्याचा मला इतका फायदा झाला. यांना प्रमोशन मिळालं, पिंकीचा गोवर बरा झाला आणि आता माझ्या नंडेचं नीलाचं तर लग्न ठरतंय. वास्तविक यांना प्रमोशन मिळालं ते त्यांच्या हुशारीमुळं, कष्टामुळं. पिंकी बरी झाली ती डॉक्टरांच्या योग्यता औषधोपचारांच्यामुळं, आणि नीलूनं स्वतःचं लग्न स्वतःच जमवलं. या साऱ्याचं श्रेय मंगळवारच्या उपासाला कसं काय बरं? पण उपास तापासाची दुसरीही एक बाजू आहे. खेड्यातल्या आयाबाया, कष्टकरी बायका राब राब राबतात. मिळणाऱ्या पैशात जेवढी पोटाची खळगी भरणं शक्य आहे तेवढीही भरत नाहीत, कारण देवदेवस्की आणि उपास तापास. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, श्रावणी सोमवार, नवरात्र स्वतः स्वतःचे कारण नसताना हाल करून घ्यायचे. चमत्काराशिवाय नमस्कार नाही म्हणतात ते खरंच आहे, पण हे चमत्कार खरे असतात का? या मेणबत्त्यांच्या वाती पिवळा फॉस्फरस विरघळवलेल्या कार्बन डाय सल्फाईडच्या द्रावणात बुडवून ठेवल्या होत्या. कार्बन डाय सल्फाईड उडून गेलं आणि पिवळ्या फॉस्फरसनं आपोआप पेट घेतला. मेणबत्त्याही पेटल्या. जगामध्ये खरं तर चमत्कार घडतच नाहीत. ज्या घटनांच्या पाठीमागचं रहस्य आपल्याला उलगडत नाही त्यांना आपण चमत्कार असं मानतो. पूर्वी इंद्रधनुष्य हे एक कोडं होतं, म्हणून लोक त्याला निसर्गाचा चमत्कार समजत असत. पण न्यूटननं प्रकाशाच्या वक्रीभवनामुळे सप्तरंग तयार होताना दाखवले आणि त्यातला चमत्कार संपला. निरनिराळे बाबा, महाराज, मांत्रिक जे चमत्कार करून दाखवतात त्या पाठीमागे रहस्य काय आहे हे जाणून घेतलं की त्या चमत्कारांचं अप्रूप राहत नाही आणि चमत्कार घडवणाऱ्या बाबांचं देखील. बाबा मंडळी चमत्कारांच्या नावावर हातचलाकी तरी करत असतात किंवा भौतिक विज्ञानातले नाहीतर रसायन विज्ञानातले शास्त्रीय प्रयोग तरी करून दाखवत असतात. कैसे कैसे झाले बोंदू, कैसे कैसे झाले बोंदू, कैसे कैसे झाले बोंदू. कर्म करुनिया म्हणती साधू, कैसे कैसे झाले बोंदू, कैसे कैसे झाले बोंदू, कैसे कैसे झाले बोंदू, कैसे कैसे झाले बोंदू. मंडळी, या बुवाच्या नादी लागलेली माणसं बघा. यात बिन शिकलेली आहेत तशी शिकलेली सुद्धा आहेत. आता हे साहेब बघा, आयुष्यभर खा खा खाल्लेला पैसा कसा पचणार या चिंतेनं व्याकुळ झाले आहेत. पैशाला आपण हातही लावत नाही अशी या बुवांची ख्याती आहे बरं का. आणि हे महाशय, या गृहस्थांना काळजी आहे ती आपल्या मुलीचं लग्न कसं जमणार याची.
या बाईच्या मुलीला सासरी जाच होतोय. याबाबत स्वतः काही करण्यापेक्षा बुवावर भरोसा ठेवावा ही यांची वृत्ती. आणि ही बाई, हिला मूल होत नाही. नवस झाले, गंडे दोरे झाले, उपास तापासही झाले, पण मूल काही होईना. अहो कसं होणार? तुकाराम महाराज म्हणतात, नवसाने पुत्र होती तर का करावा लागे पती. हे बुवा, महाराज, बाबा भोळ्या भाबड्या माणसांना फसवत असतात, त्यांची लुबाडणूक करत असतात. नाही, कधी कधी या बुवांचं ढोंग उघडकीला येतं, पण लोक आपलीच आबरू जाईल म्हणून गप्प राहतात. आणि म्हणूनच अशा बुवांचं फावतं. ऐसे कैसे झाले बोंधू, ऐसे कैसे झाले बोंधू, ऐसे कैसे झाले बोंधू, ऐसे कैसे झाले बोंधू. कर्म करुनिया म्हणती साधू. कित्येक वेळा बुवा, मांत्रिक, भगत यांच्यामुळे अघोरी प्रकार घडतात. विहिरीला पाणी लागण्यासाठी नरबळी दिले जातात. शाळा, पूल अशा बांधकामाच्या सुरुवातीला लहान अर्भकांचा बळी दिला जातो. अंगातील भूत काढण्याच्या निमित्तानं महिलांचा बळी पडतो. सांच्या वक्ताला मुशाच्या रातीला नदी काठाला गेली होती का? मग भूत बराबर झपाटले. ओम ह्रीम क्रीम. या जगात भूत अस्तित्वात आहे असं ज्यांना वाटतं त्यांनाच भूत लागतं. मानसिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना, ज्यांच्यावर खूप अन्याय होतोय अशा व्यक्तींना काही विशिष्ट मनोविकार जडतात, तेव्हा त्यांचा आपल्या मेंदूवरचा ताबा सुटतो आणि त्यांचं वागणं चार चौघांसारखं राहत नाही. नातेवाईक म्हणू लागतात, बाईला झपाटलं. आपला समाज पुरुष प्रधान संस्कृतीचा, त्यामुळं महिला प्रामुख्यानं दुर्लक्षित राहतात. मूल न होणं, घरकाम न करणं यामुळे सासरची माणसं छळ करतात आणि या स्त्रिया मनोरुग्ण होतात. अशा स्त्रियांना भगत देवऋषाची नाही तर मनोविकार तज्ज्ञांच्या उपचारांची गरज असते. औषधं, विश्रांती त्यांना बरं करू शकतात. नवरा आणि सासू यांनी समजूतदारपणा दाखवून सहानुभूती दाखवली तर त्या त्यातून मुक्तही होतात. बऱ्याच वेळा भूत लागणं हा कल्पनेचा खेळ असतो. औसेच्या दिवशी अमुक एका झाडाखालून गेलं की भूत लागतं, हे मनावर पक्क ठसलेलं असतं. आणि तसं जायची वेळ आली की त्या व्यक्तीला वाटतं आपल्याला भूतानं झपाटलं. भूतानं झपाटलेली व्यक्ती ज्या ज्या गोष्टी करते असं त्याला माहीत असतं, त्या त्या गोष्टी तो करू लागतो. देव ऋषी भूत काढतो, त्यावरही त्या व्यक्तीचा विश्वास असतो आणि देव ऋषाकडे गेल्यावर तो माणूस बराही होतो. याचा अर्थ देव ऋषाची पात्रता मोठी आहे असा मात्र मुळीच होत नाही. अशा अपात्र देवऋषाकडे मनोरुग्ण स्त्रीला नेणं धोकादायक आहे. काही स्त्रियांना भूत झपाटतं तर काहीच्या अंगात देवी येते. याही स्त्रियांना घरात दुय्यम स्थान असतं. अनेकविध प्रश्न त्यांच्या समोर उभे असतात. मानसिक दुर्बलताही असते आणि यातून सुटका करून घेऊन मानाचं स्थान मिळावं म्हणून स्वतःच्या न कळत मनोविकाराची शिकार म्हणून त्या घुमायला लागतात. भूतानं झपाटलेल्या व्यक्तींना किंवा अंगात देवी येणाऱ्या व्यक्तींना तुमच्या सहानुभूतीची गरज असते. काय सांगू बाई तुम्हाला, माझ्या आयुष्याचा तर पार खेळ खंडोबा झालाय बघा. यांचं हे असं झालं अपघातात आणि मुलगा पार व्यसनात बुडालाय. त्याला आता कामावरून सुद्धा काढून टाकलाय बघा.
तुम्हीच सांगा आता, माझ्यासारख्या बाईने हे किती दिवस सोसायचं? नशीब, अहो नशिबाचे सारे भोग म्हणायचे आणि गप बसायचं. नशीब, माणसाच्या सर्व प्रगतीच्या आड येणारा जर भाषेत कुठला शब्द असेल तर तो नशीब हा आहे. नशीब, दैव, लक हे सगळे जे शब्द आहेत ना, हे माणसाच्या प्रगतीच्या आड असे म्हणून मथे येऊन उभे राहतात. त्याचं कारण की मनुष्य ज्या वेळेला स्वतःच्या बुद्धीवरचा विश्वास गमावून बसतो त्यावेळी तो नशिबाकडे जायला लागतो. आपल्या संस्कृतीमध्ये एका भयंकर रोगाने प्रवेश केलेला होता, तो म्हणजे की प्रश्न विचारण्याची लोकांची जी काही सवय आहे तीच मोडून टाकायची. मी सांगतोय ते ऐक बस. माझ्या लहानपणी मला आठवतंय की ज्या तऱ्हेने मुलांना वगैरे वागवलं जात असे, गप्प बसा संस्कृती असं त्याचं नाव मी ठेवलं होतं. म्हणजे तुम्ही विचारू नका. माणसाच्या प्रगतीच्या आड येणं म्हणजे प्रश्न विचारण्याची त्याची जी हौस आहे ती पुरी न करणं, त्याला त्यातून पुढे जाऊ न देणं. सगळी प्रगती जी आहे ती नशिबावर हवाला ठेवून झालेली नाही आहे. मी नशिबावर हवाला ठेवणार नाही, हे काय आहे हे मी शोधून काढीन, त्याचे प्रश्न विचारीन, त्याची उत्तरं शोधून काढीन, ह्या जिद्दीमध्ये आहे. तर अशा प्रकारची जिद्द नष्ट करण्याची गोष्ट आपल्याला या अंधश्रद्धा अशा वातावरणामध्ये पुष्कळ वेळेला आढळते. लोक कसंही वागतात त्याचे कार्यकारण भाव शोधून काढत नाहीत. एखाद्याने हातातून राख काढल्यानंतर ह्यांनी लपून ठेवली नसेल ना, ह्यांनी कुठेतरी बाईमध्ये नसेल ना, काहीतरी लबाडी केली नसेल ना असं न वाटता त्याला काहीतरी सिद्धी प्राप्त झालं हे आधी धरूनच चालायचं. मुळे स्वतःलाच प्रश्न विचारायचा नाही, दुसऱ्याला तर नाहीच नाही. अशा या वातावरणामध्ये देशाची किंवा लोकांची किंवा समाजाची प्रगती होणार कशी? मला आठवत आहे की अडाणीपणा एवढा प्रचंड. मी एकदा मुंबईला ह्याच्या एका मुंबईला जे हे आहे आपलं टाउन हॉल आहे, त्या टाउन हॉलच्या समोर एक बाग आहे, तिथून चालू होतं. त्या बागेमध्ये सुंदर संगमरवरी पुतळे वगैरे असे आहेत, फार सुरेख पुतळे आहेत आपल्या गव्हर्नरांचे, गव्हर्नर जनरलांचे, ब्रिटिश काळात उभारलेले. तिथे मी जातो तर एका पुतळ्याजवळ असा माणसांचा समुदाय जमलेला आणि तिथे एक काकडा पेटून आरती बिरती चाललेली असं दिसलं मला. त्याच्यामध्ये कोंबडं कापण्याचाही कार्यक्रम होता. मी बघतच राहिलो. मी म्हटलं हे काय चाललंय? तो म्हणाला नवस चाललंय. म्हटलं कोणाला? तो म्हणाले ही देवता फार फार पॉवरफुल आहे, ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना ह्या देवतेचा प्रसाद मिळाला तर मुलं होतात. मी हळूच त्याला बाजूला घेतलं. म्हटलं अहो देवता बिवता काही नाही आहे, तो एका गव्हर्नराचा पुतळा आहे. त्यामुळे तुम्ही काय सांगता? आता असं आहे, वेअर इग्नरन्स इज ब्लिस इट्स फॉली टू बी वाईज असं म्हटलेलं आहे. त्या गर्दीपुढे मी काही बोलूच शकत नव्हतो. अंधश्रद्धेचे जन्म असे ह्या अडाणीपणातून होत असतात. ठिकठिकाणी होते ही अंधश्रद्धा जन्माला येते आणि त्याच्यातून प्रगतीचे सर्व मार्ग खुंटत असतात. या विषयावरती विश्वास ठेवणं आणि माणूसच माणसाच्या प्रगतीला कारणीभूत होतो या गोष्टीवर विश्वास ठेवणं ही मला खरी श्रद्धा वाटते. बाकी त्याच्यापुढे ज्या आंधळेपणाने स्वीकारलेल्या गोष्टी असतात त्यांनी अधोगतीच माणसाची होत असते.